बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामधून काल झालं रुचिता जामदारीचं इविक्शन आणि इविक्शन झाल्यानंतर पासून तिचा खास मित्र म्हणजेच विशाल कोटियांनी घरात काही रिॲक्ट करण्यास मनाई करून टाकलेली आहे आणि येडेपणाचा आणि बावळटपणाचे सगळे हद्द पार करून टाकलेले आहेत। तर मित्रांनो, नेमकी विशाल कोटियांनी असं बिग बॉसच्या घरात कोणती धुमाकूळ मांडवलेली आहे ज्याच्या नंतर बिग बॉसला स्वतः विशालला सारखं समजावं लागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की काल रुचिता जामदार एक खूप स्ट्रॉंग कंटेस्टंटचं इविक्शन झालं आणि त्यानंतर पासूनच मित्रांनो विशाल कोटियान हे खूप नाराज होते। बाकी सगळे सदस्य विशालला सांगायचा प्रयत्न करत होते की जे झालं ते झालं, तू तुझ्या गेमकडे लक्ष दे आणि रुचिताला तू बिग बॉसची ट्रॉफी जिंकून दाखव। तर त्यानंतर पासून मित्रांनो विशाल मध्ये कॉन्फिडन्स तर काय भरला नाही, पण विशालनी जेवण करण्यास मनाई करून टाकली आणि नंतर मित्रांनो विशाल कोटियान हे बाथरूम मध्ये जाऊन स्वतःचं डोकं आणि स्वतःचे हातपाय पण आपटत होते, ज्यामुळे विशाल कोटियानला थोडी दुखापत पण झालेली आहेत। पण मित्रांनो, विशाल कोटियान यांचा जो येडेपणा होता तो रितेश भाऊ यांच्या पण लक्षात आला, कारण की विशाल ह्या संडे जो फंडे असतो त्याच्यामध्ये पण जास्त काही त्यांचं रिॲक्शन किंवा त्यांचं जे इन्व्हॉल्वमेंट जास्त काही दाखवत नव्हते आणि त्यानंतर रितेश देशमुखनी पण विशाल कोटियांना समजून सांगितलं की हा बिग बॉसचा गेम आहे आणि इथं तुम्हाला चांगला गेम खेळावाच लागेल। तर मित्रांनो, विशाल कोटियान कोणतं पण गोष्ट ऐकण्याच्या किंवा रिॲक्ट करण्याच्या मनस्थितीत नव्हते, ज्याने की त्यांनी रितेश भाऊच्या बोलण्याकडे पण जास्त लक्ष दिलं नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की विशाल कोटियांनी हा जो निर्णय चेंज केलेला आहे की रुचिता बाहेर गेली तर ते पण कोणताच गेम खेळणार नाही आणि त्यांची जी रिॲक्टिव्हिटी असेल ते बंद करून टाकतील, हा बरोबर आहे की चुकीचा आहे? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।